नमस्कार बालमित्रांनो, न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। प्रकरण 4 दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया यामध्ये आपण आज स्वाध्याय 4.3 पाहणार आहोत। आजचा व्हिडिओ हा आपला अंक 5वी नवोदय अंकगणितावरील 16वा व्हिडिओ होत आहे। चल त्यामधला पहिला प्रश्न पाहूया। बघा 35.624 वजा 26.510 आणि गणित काय आहे? 14 ने भागल्यानंतर भागाकार येतो। पर्याय आपल्या समोर आहेत। चला कंस असतो तो कंस आधी आपल्याला करून घ्यायचा आहे। करून घेऊया। 35.624 वजा बाकी 26.510 वजा बाकी करून घेऊया। 4 मधून 0 गेला 4, 2 मधून 1 गेला 1, 6 मधून 5 गेले 1, दशांश खाली दशांश द्यायचे। इथं 6 5 मधून 6 जात नाहीये त्याच्यामुळे इथं झाले 15, इथं झाले 2, 15 मधून 6 गेले, 15 मधून 6 गेल्यानंतर किती राहतील? तर 9 राहतील। म्हणजे आपल्या समोर या वजाबाकीचं उत्तर आलेलं आहे 9.114 भागिले काय करायचे आपल्याला? 14 नी भाग द्यायचा आहे। तर बघा अतिशय सोपा भागाकार आहे। 14 ने 9 ला तर भाग जाणार नाही आहे की नाही? इथं दशांश देऊ म्हणजे आता काय होईल? 91 होतील आहे की नाही दशांश दिल्यामुळे। चला त्यानंतर बघा आता 14 सकी 84 आहे की नाही? 14 सकी 84 करा वजा बाकी। 11 मधून 4 गेले 7 राहिले, 9 मधून 8 गेला 1 राहिला, वरचा 1 खाली घेऊया 171। आता बघा त्यानंतर आपल्याला आता काय करायचंय? 171 बघा किती येतात? 14चा पाडा आपल्याला पाठ असणं महत्वाचं आहे। तर 14च्या पाड्यामध्ये 171 पाहायचे आपल्याला किती नंबरला येतात पहा। 14 1 14, 14 2 28, 14 3 42 याप्रमाणे ठीक नाही? बघा 14 सख 84 आणि आता आपल्याला काय करायचंय? याची वजाबाकी करायची आहे। आता बघा 11 मधून 4 गेले 7 राहतात आहे की नाही? आणि इथे आपल्याला 8 झाले म्हणजे 0। आता इथं 11 मधून 4 गेले 7, तो वरचा 1 खाली घेतला आपण आहे की नाही? तर 14 पंचे 70 अतिशय सोपा भागाकार। 14 पंचे 70 1 राहिला, आता काय करायचंय? 4 खाली घ्यायचे म्हणजे 14 1 14 उत्तर आपल्याला मिळालेलं आहे। पर्याय बी हे या प्रश्नाचं उत्तर आहे। त्यानंतर स्वाध्याय 4.3 मधलं दुसरं गणित तुम्ही नवनीत प्रकाशनाचं पुस्तक काढून समोर बसलेले आहात। बघा पुढील पैकी नंबर 2चं गणित, पुढील पैकी कशाची किंमत 1 आहे? त्यामधला हे पर्याय दिलेत आपल्याला आणि त्याला संक्षिप्त रूप देऊन एक किंमत कशाची येते हे आपल्याला पाहायचं आहे। मी पहिला पर्याय आपल्या समोर ठेवलेला आहे। बघा आता आपण काय करूया? याला संक्षिप्त रूप देण्याचा प्रयत्न करूया। 42 20 है की नाही? 42 20 झालं। वरी बे 42 20। आता वरी काय राहिलं? 0.304 आणि खाली आहे 304। बघा आता हे राहिलं आहे आणि वरी 10 गुणिले राहिले आहे म्हणजे वरी किती झाले? हे दशांश 10 ने गुणल्यानंतर किती होईल? हे 10 लिहिले आपण इथं 10 ने गुणल्यानंतर किती होईल? इथं असं होईल 0 च्या ऐवजी 3 हा दशांश इथं जाईल 3.04 खाली 304। बघा आता याचं उत्तर आपल्याला भागाकाराच्या स्वरूपात काढायचं आहे। 3.04 बघा याचा विचार केल्यानंतर तुमच्या एक लक्षात येईल 3.04 भागिले आपल्याला 304 करावं लागेल।
तर असं केल्यानंतर याचं उत्तर पॉईंट देऊन आपल्याला हे काही उत्तर येणार 1 येणार नाही बघा याचं उत्तर आहे की नाही. 304 ने आपल्याला बघायचं आहे. इतर संख्या छोटी आहे किंवा आपल्याला मग याचं उत्तर निश्चितच 1 येणार नाही. चला दुसरा पर्याय पाहूयात. 0.304 बघा पर्याय आपला दुसरा घेतोय आपण पर्याय. गुणिले 20 भागिले 3.04 गुणिले 2 याचं पहा 82 20 आहे की नाही. तर आता बघा वरती काय राहिलं 3 हे 10 न गुणल्यानंतर हे दशांश कुठे जाईल इथं जाईल म्हणजे काय होईल 3.04 आणि खाली ऑलरेडी 3.04 आहे. यांचा भागाकार सेम असल्यामुळं 3.04 एक 3.04 म्हणजे अर्थातच याचं उत्तर 1 येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 स्वाध्याय 4.3 मधला अतिशय सोपा प्रश्न. या संख्या दिल्यात 7.07 7.007 70.007 700.007 आणि यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची. अतिशय सोपा प्रश्न होता बघा. एका खाली एक मांडणं दशांश चिन्हाच्या खाली दशांश मांडायचे आणि बाकीच्या संख्या मांडत राहायचं उत्तर येऊन जातं. 7 2 14 17 21 4 2 7 2 9 0 ला 0 7 2 14 हातचाला 1 7 1 8 7 ला 7 784.091 पर्याय नंबर ए या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतरचा चौथा प्रश्न पहा. 1.7 गुणिले 8.5 वजा 1.5 गुणिले 1.7 हे सोडवल्यानंतर काय उत्तर येईल. पर्याय आपल्या समोर आहेत. ही पदावली आहे. पदावलीचा नियम आपल्याला माहित आहे. गुणाकार किंवा भागाकार आपण एक अधिक ब्रॅकेट करत असतो. ब्रॅकेट त्यानंतर त्याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये काय गुणाकार किंवा भागाकार असेल ते 1 नंबरला बेरीज वजाबाकी 2 नंबरला आणि कोणती क्रिया अगोदर करायची तर डावीकडून उजवीकडे जात असताना जी येईल ते. तर वजाबाकी करताच येणार नाही आपल्याला याचा दोघांचा गुणाकार करावा लागेल. बघा पहिल्यांदा करूया 17 आणि 8.5. तर गुणाकार करताना दशांश अपूर्णांकाचा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की दशांश अपूर्णांक नाही आहेत असं समजायचं आणि गुणाकार करायचं. 7 5 35 4 3 5 1 5 3 8 8 7 56 4 5 8 1 8 5 13 5 8 6 14 4 हातचाला 1 3 आणि 1 4 1 आणि दशांश स्थळ 1 सोडून आहे इथं 1 सोडून इथे 1 सोडून इथे 1 सोडून म्हणजे 2 सोडून 14.45 याचं उत्तर आलेलं आहे. किती जसं 14.45. आता याचं करूया आपण 15 दशांश नाहीत असं समजू आणि 17 यांचा करून घेऊ. बघा 7 5 35 4 1 3 7 1 7 3 10 0 15 1 15 फास्ट गुणाकार करायची सवय लावायची. यांची बेरीज 5 याची 5 2 1 सोडून 2 सोडून 2.55. आता हे याचा गुणाकार आला एवढा याचा गुणाकार आला एवढा हे. आता याच्यातून काय करायचं 14.45 वजा 2.55 यांची वजाबाकी. बघा मेन चिन्ह वजाबाकीचं आहे मधलं. 5 मधून 5 गेले 0 4 मधून 5 जात नाहीत इथं 3 इथं 14 मधून 5 गेले 9 दशांश खाली दशांश 3 मधून 2 गेला 1 11.90 हे 0 म्हणजे तर 11.9 किंवा 11.90 हे बरोबरच आहे. चला त्यानंतरचं गणित पाहूया. बघा त्यानंतरचा प्रश्न 5वा स्वाध्याय 4.3 मधला 5वा प्रश्न पाहतोय आपण. 2 0.2 0.02 0.002 यांचा गुणाकार केल्यानंतर उत्तर मिळतं. बघा दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करत असताना मी तुम्हाला सोप्या शब्दात सांगितलेलं आहे की दशांश नाही असं समजा आणि डायरेक्ट गुणाकार करा. 2 2 4 4 2 8 8 2 16 उत्तर येणार आहे. आता राहिला प्रश्न सगळ्यात पर्यायात आहे 16 दशांशाचा मोजायचा. बघा इथं किती सोडून आहे 1 सोडून आहे. इथं किती सोडून आहे 2 सोडून आहे. इथं किती सोडून आहे 3 सोडून आहे. यांची गुणाकारात दशांशाची बेरीज करता येते करायची असते हे लक्षात ठेवा.
3 आणि 2 5 आणि 1 6. मग आता 1 2 3 4 5 6 बघा 3 आणि 2 5 आणि 1 6. 1 2 3 4 5 6 सोडून दशांश. असं उत्तर पर्याय कुठे आहे पहा. ते उत्तर तुमचं असणार आहे. असा पर्याय डी. त्यानंतरचा प्रश्न 6वा. त्यानंतरचा प्रश्न 6वा स्वाध्याय 4.3 4.3 आपण पाहत आहोत. बघा अतिशय सोपा प्रश्न आहे. 7.07 पुस्तक आहे तुमच्या समोर. 7.007 आणि 77.0077. आता यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची. बघा मांडणी एकाखाली एक दशांशाखाली दशांश लिहायचे. मग आपल्याला सोपं जातं. 7 7 2 14 ला 4 हातचाला 1 7 आणि 1 8 इथं 7च येतील. बघा आता 7 2 14 7 1 21 7 4 28 8 4 2 7 2 9. उत्तर तुमच्या समोर आहे 78.47. पर्याय बी ही या प्रश्नाचा होता. अतिशय सोपा प्रश्न. त्यानंतरचा स्वाध्याय 4.3 मधला आपण पाहत आहोत. 7वा प्रश्न बघा. हे पूर्णांक युक्त अपूर्णांकात आहे. हे दशांश अपूर्णांकात आहे. त्यामुळे आपण याला काय करू दशांश अपूर्णांकात करू. बघा ह्याला कसं करता येईल. 5 × 5 25 अधिक 3 असंच करतो ना आपण. पहा 5 × 5 25 अधिक 3 28/5 अधिक 2 2 4 4 आणि 1 5 याचा गुणाकार याच्यात प्लस 2 2 4 4 अधिक 1 5 5/2 वजा कशाला तसं पुढचं लिहू 7 8 5 अधिक बघा हे 3 आणि 12 वजा 7 7 आणि 5 12 म्हणजे याच्यात येईल 5. आणि आता गुणाकार किंवा भागाकार पदावली नाही फक्त इथं आहे म्हणून याचे गुणाकार करून घेऊ. 3 5 15. आता हे अधिक. आता याचं करून घेऊ अतिसंक्षिप्त रूप देवाला. बघा याचं काय येईल 5 6 5 25 उरले किती 3 उरले. दिला पॉईंट घेतला 0 म्हणजे याचं आलं 5 सक 30. याचं किती आलं 5.6 अधिक बघा 5/2 म्हणजे 2.5 माहिती तुम्हाला. बे 1 बे 2 4 उरला 1 दिला पॉईंट घेतला 0 बे 5 10 वजा 0.785 अधिक 15. आता आपल्याला काय करायचंय या दोघांची बेरीज करून टाकूया. बघा सोपी बेरीज आहे. 6 5 11 6 5 11 चला 1 5 आणि 1 6 2 7 7.1 आहे की नाही. 6 5 11 ला 1 हाताला 1 5 आणि 1 6 6 2 8.1 येईल वजा 0.785 अधिक 15. आता या दोघांची वजाबाकी करायची. बघा 8.1 म्हणजे इकडे 0 0 घेऊन टाकू कारण या पुढच्या संख्या आहेत. आणि दशांश खाली दशांश 0.785 0.785. आता बघा याची वजाबाकी करायची आपल्याला. 10 मधून 5 गेले इथं 9 इथं 10 केले. 10 मधून 5 गेले 5 राहिले. 9 मधून 8 गेला 1 राहिला. इथं 9 9 मधून 7 गेले 2 राहिले. 1 मधून 0 मधून 0 गेला 1 0 मधून 0 गेला 8 ला 8. बघा ही आपण दशांश अपूर्णांकाची काय केलेली आहे बघा वजाबाकी केलेली आहे. 8.1 मधून 0.785 आपण वजा केले आहे की नाही. इथं हे 0 इथं काय येईल 7 येईल 7. बघा परत एकदा वजाबाकी पाहूया आपण. बघा याचं उत्तर किती आलं 8.10. आणि आता आपल्याला काय करायचंय इथं 0 0 घेऊया. वजाबाकी ही करायची 0.785 785 एवढीच वजाबाकी करायची आपल्याला. चला पाहूया
इथं हातचा घेतला, इथं 10 झाले, 10 मधून 5 गेले, 5 राहिले. इथं 9 मधून, आता 9 झाले, 9 मधून 8 गेला, 1 राहिला, ठीक नाही. त्यानंतर आता इथं 11 मधून 7 गेले, 10 झाले, 10 मधून 7 गेले, 3 राहिले. इथं 7, इथं मग 7.315, 7.315 याचं उत्तर आलं. वजाबाकी बरोबर करून घ्या तुम्ही तरी. आणि याच्यात किती मिसळायचे आपल्याला? 15, ठीक नाही. तर बघा 15, इथं 0 0 0, 5 1 3, 7 आणि 5 12, चला 1, ठीक नाही. 22.315 उत्तर मिळालं आपल्याला. त्यानंतरचा प्रश्न 8वा, स्वाध्याय 4.3 मधलं 8वं गणित वाचा. पुस्तक आहे तुमच्या समोर. 2 दशमान संख्यांची बेरीज 167.25 आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 18.50 ने मोठी असेल, 18.50 ने मोठी असेल, तर मोठी संख्या कोणती? मोठी संख्या पर्यायात दिलेली आहेत आपल्या समोर, आहे की नाही. मोठ्या संख्या सगळ्या पर्यायात दिलेल्या आहेत. ती कितीनं मोठी आहे? 92.875. पहिला पर्याय घेऊया आपण. ही मोठी संख्या आहे अशी समजू. ती कितीनं मोठी आहे? 18.50 ने मोठी आहे. याची वजाबाकी केली तर आपल्याला लहान संख्या येऊन जाईल, है की नाही. काय म्हणले त्यांनी? 2 दशमान संख्यांची बेरीज 167.25 आहे. त्यातील एक संख्या दुसरीपेक्षा कितीनं मोठी आहे? 18.5 ने मोठी आहे. तर मोठी संख्या कोणती? मोठी संख्या ही समजली आपण. या पर्यायातली एक मोठी संख्या आहे. मोठी संख्या ही असेल तर छोटी किती असेल? मग जे उत्तर येईल त्याची मोठीची आणि छोटीची बेरीज करू. 167 आलं तर पर्याय बरोबर आहे, नाही दुसरा पर्याय पाहू. चला वजाबाकी करून घेऊया आपण. 5 मधून 0 गेले 5, 7 मधून 0 गेले 7, 8 मधून 5 गेले 3. आता इथं 8, 12 मधून 8 गेले 4, 8 मधून 1 गेला 7. म्हणजे काय आली? ही मोठी संख्या समजली आपण. पाहिजे मोठी संख्या लिहून घेऊ. मोठी संख्या 92.875. छोटी संख्या आली 74.375. आता ह्या दोघांची बेरीज किती यायला पाहिजे? 167.25. जर आली तर हे पर्याय उत्तर बरोबर आहे. चला बघूया. 5 आणि 5 10, 5 आणि 5 10 शिला 0, चाला 1, 7 आणि 7 14 आणि 1 15 शिला 5 चाला 1, 8 आणि 1 9, 9 3 12, 12 ला हातचा 1, 2 आणि 1 3, 3 आणि 4 7, 9 आणि 7, 9 आणि 7, 9 आणि 7 बघा. 4 आणि 2 6 आणि 1 7, 9 आणि 7 16. 100 दशांश खाली दशांश 1 बघा आलं आपलं उत्तर 167.25. कशामुळे आलं? पर्याय 1 घेतल्यामुळे आलं. म्हणून पर्याय 1 ही मोठी संख्या आहे. तिच्यापेक्षा लहानी संख्या आपण काढली कारण ती 18.5 मोठी होती. लहानी आली. लहानी मोठीची बेरीज आपल्याला गणितामध्ये दिलेली आहे. त्यानंतरचं गणित 9वं. त्यानंतरचा प्रश्न स्वाध्याय 4.3 मधला नंतरचा बघा 9वा प्रश्न बघा पुस्तकात. जर 5.28 गुणिले 0.8 बरोबर 4,004.224 तर हे बरोबर किती? वरच्या संख्या खालच्या संख्या अगदी सेम आहेत. उत्तर हेच येणार आहे 4224. सगळे पर्याय पण तेच आहेत. प्रश्न आहे तो दशांशाचा. बघा इथं दशांश वेगळे होते, खालचे दशांश वेगळे. उत्तर तेच आहे. गुणाकारामध्ये दशांशाची काय करतात मी तुम्हाला सांगितलं होतं. 52.8 गुणिले 0.8. उत्तर काय आलेलं आहे? हेच येणार आहे उत्तर 4224. कशामुळे? कारण वरच्या संख्या सारख्याच आहेत, ठीक आहे. आता 1 सोडू नये. इथं किती सोडू नये? 1 सोडू नये. इथं किती सोडू नये? 1 सोडू नये. 1 आणि 1 किती होतात? 1 आणि 1 2 सोडून 42.24. 42.24 पर्याय 1. किती सोपं गणित होतं, अगदी सोपं. त्यानंतरचा स्वाध्याय 4 मधला 10वा प्रश्न बघा. या सर्वांची बेरीज करायची आपल्याला. समान मूल्य काढायचे. पर्याय आपल्या समोर आहेत. अतिशय सोपा प्रश्न बघा. बरं 1/10 ला मी तुम्हाला सांगितले की दशांश छेदामध्ये 1 0 असल्यामुळे हे दशांश सोडवायचं. 1 सोडून दशांश म्हणजे याचं उत्तर किती आलं? 0.1. चला त्यानंतरचा हा घेऊ भाग. 11 दशांश किती आहे?
100 आहे. 2.0 आहे, 2 शून्य आहेत, 2 दिले डावीकडं दशांश, म्हणजे याचं उत्तर किती आलं? 0.11 आहे की नाही. एका खाली एक लिहू आपण, म्हणजे आपल्याला सोपं जाईल. त्यानंतरचा प्रश्न तिसरा, हे बघा, याची बेरीज भागविले किती आहे? 1000. 1 2 3, हे 3 शून्य कटले, 1 2 3 सोडून दशांश, उजवीकडून डावीकडे येत जायचं दशांश देत असताना, म्हणजे याचं उत्तर किती आलं? 0.111. यांची काय करायची? आपल्या तिघांची बेरीज करायची. 1 1 1 2 1 2 3 दशांश खाली दशांश, शून्यला शून्य, 0.321 उत्तर मिळालं. अतिशय सोपा प्रश्न होता, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. याचं रूपांतर कसं केलं हे पण इथं दिलेलं आहे. अशा पद्धतीनं दशांश, अपूर्णांक आणि त्यावरील 4 मूलभूत क्रिया हे सर्व प्रकरण संपत आहे. तर नवोदयची जी 5वी नवोदयची परीक्षा आहे आणि नवोदयनं जे बदल केलेले आहेत स्वाध्यायामध्ये किंवा प्रकरणामध्ये, काही प्रकरणं कमी केलेली आहेत, त्यानुसारच आपण ही व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे. त्यानुसारच आपण व्हिडिओ घेत आहोत. आता हे झाल्यानंतर